नमस्कार. आता बघा, चॅट जीपीटी सारखी एआय टूल्स आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत, नाही का? खरं तर हे एका शक्तिशाली असिस्टंटसारखं आहे, जे आपलं काम करण्याची, विचार करण्याची आणि अगदी शिकण्याची पद्धतसुद्धा पूर्णपणे बदलून टाकत आहे. तर आज आपण याच नव्या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. अहो, हे एखाद्या जादूच्या छडीपेक्षा कमी आहे का? जरा विचार करा. काही क्षणांमध्ये एआय एक गाणं लिहू शकतं, मोठ्यात मोठा रिपोर्ट बनवू शकतं, अगदी कोडसुद्धा लिहू शकतं. आणि या अविश्वसनीय क्षमतेमुळेच तर आज एआय इतकं लोकप्रिय झालं आहे. बरं, हे सगळं समजून घेण्यासाठी एक सोपी गोष्ट लक्षात ठेवूया. एआयला आपण एक खूप हुशार आणि सुपर एफिशियंट इंटर्न समजूया. तो आपलं कुठलंही काम अगदी काही मिनिटात करून देईल. पण एक प्रॉब्लेम आहे, तो नॉन कॉन्फिडन्शियल आहे. म्हणजे त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही आणि म्हणूनच त्याच्यासोबत कोणतीही खाजगी माहिती शेअर करण्याआधी खूप विचार करावा लागेल. ओके, एआयचे फायदे तर खूप आहेत, हे आपल्याला कळलं. पण आता जरा दुसऱ्या बाजूचा विचार करूया, एका महत्त्वाच्या प्रश्नाचा. आपण जेव्हा या एआय टूल्सना माहिती देतो, तेव्हा त्या माहितीचं, त्या डेटाचं नेमकं होतं तरी काय? हो, हे ना, एक प्रकारचं देणं घेणं आहे. म्हणजे एआय आपल्याला हवी ती उत्तरं देतं, आपली मदत करतं. पण या बदल्यात नकळतपणे आपण त्याला काय देत आहोत? कधी विचार केलाय यावर? आणि खरा धोका इथेच लपलेला आहे. जरा कल्पना करा की आपण आपल्या कंपनीचा एखादा खूप महत्त्वाचा, गोपनीय सेल्स रिपोर्ट घेतला आणि त्याचा सारांश बनवण्यासाठी चॅट जीपीटीमध्ये टाकला. आता काय होतं? तो डेटा त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह होतो आणि पुढे भविष्यात इतर कोणाच्या तरी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो डेटा वापरला जाऊ शकतो. म्हणजे काय, तर आपली खासगी माहिती सार्वजनिक होण्याचा धोका असतो. तर मग प्रश्न असा येतो की नेमकी कुठली माहिती शेअर करायची नाही? याचं उत्तर आहे PII, म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन इन्फॉर्मेशन. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी कुठलीही माहिती ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख पटू शकते, जसं की नाव, पत्ता, फोन नंबर किंवा मग आधार कार्ड नंबर. अशी माहिती चुकूनही कधीही एआयमध्ये टाकायची नाही. आणि ऐका, हा धोका फक्त आपण काय लिहितो यापुरता नाहीये. आपण जे एआय फोटो एडिटर ॲप्स वापरतो ना, ते आपले फोटो आणि आपला लोकेशन डेटासुद्धा गोळा करू शकतात. इतकंच नाही तर बाजारात असे अनेक बनावट एआय ॲप्स आहेत जे खास आपला डेटा चोरण्यासाठीच बनवले गेलेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, एआयने दिलेली प्रत्येक माहिती 100% खरी असेलच असं नाही. त्यात चुका असू शकतात किंवा ती पूर्णपणे खोटीही असू शकते. पण प्रश्न असा आहे की हे धोके नेमके का आहेत? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एआयच्या आत डोकावून पाहावं लागेल. चला तर मग उघडूया हा ब्लॅक बॉक्स आणि बघूया की एआय नक्की कसं विचार करतं किंवा माहितीवर प्रक्रिया कशी करतं. समजा आपण एका एआयला एक मोठा लेख दिला आणि त्याचा सारांश बनवायला सांगितला, तर ते काय करतं? बघा, सगळ्यात आधी ते त्या लेखाचे लहान लहान तुकडे करतं, म्हणजे शब्द आणि वाक्यांमध्ये. मग आणि, व, आहे असे जे बिनमहत्वाचे शब्द आहेत ते काढून टाकतं. त्यानंतर कुठली वाक्य जास्त महत्वाची आहेत हे ठरवून त्यांना रँक देतं. आणि शेवटी ज्या वाक्यांना सगळ्यात जास्त रँक मिळाली आहे ती उचलून आपल्यासमोर सारांश म्हणून ठेवतं. म्हणजे बघा, यात कोणतीही जादू नाहीये, हे शुद्ध गणित आहे. आणि बरोबर इथेच या सिस्टमच्या मर्यादा आपल्या लक्षात येतात. एआयला शब्दांच्या मागचा खोल अर्थ किंवा भावना अजिबात कळत नाही. ते फक्त आकडेवारी आणि शब्दांवर काम करतं. आपण दिलेला रिपोर्ट गोपनीय आहे की सार्वजनिक याने त्याला काहीही फरक पडत नाही. त्याच्यासाठी ते फक्त शब्द आहेत, डेटा आहे, बस. बरं, आता जरा तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन बघूया. आता बोलूया त्या मोठ्या सुरक्षा धोक्यांबद्दल ज्यांचा थेट आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांवर परिणाम होतो. आपण नेहमी डेटा ब्रीच आणि डेटा हॅक हे 2 शब्द ऐकतो. ते आपल्याला कदाचित सारखेच वाटतील, पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. डेटा ब्रीच म्हणजे काय, तर चुकून किंवा कुठल्या तरी मानवी चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे माहिती बाहेर जाते. केम्ब्रिज अॅनालिटिकाचं प्रकरण याचे एक उदाहरण आहे. याच्या अगदी उलट डेटा हॅक म्हणजे सायबर गुन्हेगारांनी मुद्दाम हेतुपुरस्सर केलेली डेटाची चोरी. आणि हे काही फक्त थिअरी नाहीये, हे प्रत्यक्षात घडलंय. अगदी मार्च 2023 मध्ये खुद्द चॅट जीपीटी सोबत एक डेटा ब्रीच झाला होता. एका तांत्रिक चुकीमुळे काही वापरकर्त्यांना चक्क दुसऱ्या लोकांचे खासगी चॅट्स दिसायला लागले होते. विचार करा, हे किती गंभीर असू शकतं.
तर मग प्रश्न हा आहे की या सगळ्या धोक्यांपासून स्वतःला वाचवायचं कसा? पण काळजी करू नका. आता आपण काही सोप्या उपायांबद्दल बोलूया. एक प्रकारची सुरक्षा चेकलिस्ट जी AI वापरताना आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. ही एक सोपी पण खूप महत्वाची चेकलिस्ट आहे. चला बघूया. 1. कोणतीही खाजगी किंवा गोपनीय माहिती AI मध्ये टाकायची नाही. 2. फक्त विश्वासार्ह आणि आपल्या संस्थेने मान्यता दिलेली AI टूल्सच वापरायची. 3. AIच्या नावाने येणाऱ्या बनावट ईमेल्स किंवा फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध राहायचं. आणि 4. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, AIकडून मिळालेली माहिती ही अंतिम सत्य मानू नका. ती वापरण्यापूर्वी नेहमी पुन्हा एकदा तपासून घ्या. तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? AI एक खूप शक्तिशाली साधन आहे, यात काहीच शंका नाही. पण तो आपला विश्वासू मित्र नाही. त्याचा वापर करताना आपलं डोकं आणि डोळे दोन्ही उघडे ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेवटी प्रश्न हाच उरतो की आपण AIचा वापर हुशारीने करत आहोत का?